नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून पुढचे 9 दिवस गरबा आणि दांडियाचा खेळ रंगणार आहे. नवरात्र हा विषयही सध्या ट्रेंडिंगवर आहे. रोज वेगवेगळे विषय हे ट्रेंडिंगवर असतात. एखादा विषय सहज येतो आणि अख्खा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतो. तर कधी एखाद्या घटनेमुळे त्याच्या आणखी 4 बाजू सोशल मीडियामुळे समोर येतात. याच गुगल ट्रेंडवर नवरात्र हा विषयही ट्रेंडिंगवर आहे. नवरात्र म्हटलं की आपल्याला गरबा आठवतो. रात्र जागून तासनतास गरबा खेळल्याशिवाय नवरात्र अपूर्णच आहे. नवरात्रीत आपण गरबा खेळलो नाही असे होऊच शकणार नाही. काही जण तर गरबा खेळण्यासाठीच नवरात्रीची आवर्जून वाट बघत असतात. सण म्हटलं की मग कोणताही सण असो, प्रत्येक सणावाराला महिला आपली नटण्यामुरडण्याची हौस भागवून घेतात. अशातच गुगल ट्रेंडवर असणाऱ्या या नवरात्रीत गरबा दांडिया खेळायला जाताना आणि एकूणच नवरात्रीत नटताना मेकअप कसा करता येईल हे आज जाणून घेऊया. याआधील व्हिडिओमध्ये आपण घरीच फेशियल कसे करावे आणि फेशियल केल्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगितली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग मेकअप टिप्स जाणून घेऊया. दिवसा करण्याचा मेकअप. 1. पाण्यानं किंवा फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 2. नॅपकिननं चेहरा व्यवस्थित टिपून प्रथम मॉइश्चरायझर लावा आणि 2 मिनिटं व्यवस्थित मसाज करून ते त्वचेमध्ये मुरवून घ्या. त्यानंतर प्रायमर लावा. 3. यानंतर आपल्या त्वचेच्या रंगानुसार फाउंडेशन हलकेच लावून चेहऱ्यावर नीट ब्लेंड करा. फाउंडेशन फार सफेद वापरू नये, तसं केल्यास मेकअप ग्रे दिसू शकतो. 4. फाउंडेशन सुकल्यानंतर ते फिक्स करण्यासाठी हलकेच पावडर लावा. फाउंडेशन ओलं असताना पावडर लावली तर मेकअप केकी किंवा सफेद दिसतो. त्यामुळे हे टाळावे. कपाळ, नाक, ओठांभोवती आणि हनुवटीवर पावडर व्यवस्थित लावावी. म्हणजे या जागी तेलकट झालं तरी ते लवकर दिसून येणार नाही. 5. डोळ्यांचा मेकअपसाठी रंग कुठले वापरावे हे ठरवताना आपण विरुद्ध रंग वापरू शकतो. रंगचक्र पाहिलं तर विरुद्ध रंग कोणते ते लगेच समजेल. उदाहरणार्थ, हिरव्या रंगाचा ड्रेस घालणार असाल तर त्याच्या विरुद्ध म्हणजेच केशरी रंगाचे आयशॅडो करू शकता. फार गडद रंग न वापरता दिवसा सौम्य मेकअप करावा. एखाद्या विशिष्ट रंगाचं आयशॅडो तुमच्याकडे नसेल तर ब्राऊन रंग कुठल्याही ड्रेसवर उठून दिसतो. 6. आयलायनर, काजळ, मस्कारा लावून आपला आय मेकअप पूर्ण करा. 7. भुवयांसाठी काळी पेन्सिल वापरू नये. ब्राऊन रंग वापरावा, तो अधिक नैसर्गिक दिसतो. 8. ब्लश आवडत असेल तर तेही आपण लावू शकता, पण शक्यतो पीच रंगाचा ब्लशर वापरावा. 9. दिवसा नैसर्गिक रंगाची लिपस्टिक म्हणजेच पीच, गुलाबी, न्यूड रंग इत्यादी वापरावे. म्हणजे मेकअप फार गडद दिसणार नाही. गरबा दांडियासाठी ग्लॅमरस आय मेकअप. 1. आधी डोळ्यांवर काळं किंवा ब्राऊन रंगाचं काजळ लावून घ्यावं. 2. ते नीट पसरवून घेण्यासाठी ब्राऊन रंगाचा वापर करून नीट ब्लेंड करावा. 3. काजळ लावलेल्या भागावर आपण आपल्या आवडीनुसार काळा, चॉकलेटी, हिरवा, निळा, जांभळा अशा कोणत्याही रंगाचं आयशॅडो पावडर स्वरूपातलं लावून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. अशा प्रकारे आपला सोपा, लवकर होणारा आणि सुंदर दिसणारा स्मोकी आईज मेकअप तयार. ही टीप लक्षात ठेवा. आय मेकअप सौम्य केला तर लिपस्टिक गडद लावता येते आणि आय मेकअप गडद केला तर लिपस्टिक सौम्य ठेवावी. म्हणजेच तो लूक उठून दिसेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.